बातम्यांच्या रोजच्या धकाधकीतून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना क्षणभर विश्रांती मिळावी यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने लोणावळा येथील दी गो तेंडुलकर स्मृती मंदिरातील विश्रामधामाचे नूतनीकरण हाती घेतले आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आली. यावेळी रामशेठ ठाकूर यांनी हे नूतनीकरण वेळेत पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली आणि हे विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपणारे केंद्र बनेल अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. या समारंभात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विश्रामधाम नूतनीकरणासाठी 20 लाख रुपयांची वैयक्तिक देणगी जाहीर केली. यापूर्वीही त्यांनी या प्रकल्पासाठी आर्थिक मदत केली असून आतापर्यंत त्यांनी एकूण 70 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनीही या उपक्रमासाठी 5 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विद्यमान कार्यकारिणीने लोणावळा येथील विश्रामधाम 3 स्टार करण्याची ग्वाही दिली होती. विद्यमान विश्वस्त, आजीमाजी अध्यक्ष आणि विश्वस्तांच्या सूचनांचा विचार करून अखेर या 3 स्टार विश्रामधामाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले दमदार पाऊल पत्रकार संघाने टाकले आहे. पायाभरणी समारंभाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, कामगार नेते महेंद्र घरत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, माजी अध्यक्ष कुमार कदम, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले, अजय वैद्य, प्रकल्प निरीक्षक दीपक म्हात्रे, वास्तुविशारद मनोज गोलतकर, राजू माळी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 64व्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेले मुंबई मराठी पत्रकार संघाचे कलावंत देवदास मटाले, स्वाती घोसाळकर, रश्मी महांबरे, प्रशांत चिडे, सिद्धेश शिगवण, सुरेश ठुकरुल आणि दिग्दर्शक गुरुदत्त लाड यांचा विशेष सत्कार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आला. आज आपण मला फार मोठा सन्मान दिलेला आहे. खरं तर मुंबई पत्रकार संघ आणि माझी चांगलीच आता घरगुती एकदम त्याच घरातलं झालेलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा मी पत्रकार संघामध्ये जात असतो. बाबडे साहेब, मटाडे साहेब म्हणजे नवीन अंतरी समाजशास्त्र असले तरी असं झालेलं की त्यांची म्हणजे फार नीट होते असं अशा प्रकारचे ते असतात आणि एक अगदी प्रत्येक गोष्ट जे काय ते आनंदाने घेणारे स्वच्छेनं मनापासून अशा आपल्या अध्यक्ष असल्याकारणाने आणि माझे जुने मित्र पण आहेत म्हणजे तसे काही प्रश्न नाही करतो. पण मी आता 75 गाठली ना त्यामुळे कधी कधी नाव विसरतो म्हणून जास्त पैसा डिटेल पण सांगणार ते. तर आज आता हा अति छानदार सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माझ्यावर आपलं सर्वांचं प्रेम आहे. संदीप चव्हाणांचं जास्त प्रेम आहे. त्यांचा आग्रह तर तुम्ही यायला पाहिजे अशा प्रकारचा. मी आहे तुमच्याबरोबर पण तरी बरोबर असणं वेगळं आणि तुम्ही येणं वेगळं अशा प्रकारचं होतं आणि आल्यानंतर सुंदर कार्यक्रम इथं आपल्या इथे पार पाडत आहे. खरं तर परिसरच इतका सुंदर आहे, छान आहे. इथं आलेला प्रत्येक माणूस तिथून जाताना खुश होऊनच जाणार आहे आणि अशा निसर्ग वातावरणामध्ये जे इतक्या किती वर्ष झाले आपल्याला 50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्षापूर्वीची वास्तू आता रिनोव्हेशनला आली आहे. तर हे रिनोव्हेशन पुन्हा 50-60 वर्षाकडे बघायची गरज नाही. स्वच्छता टाकून ठेवली बसेल अशा प्रकारे होणार आहे. आणि पत्रकार मित्रांना कधी यायचं झालं तर मित्रांनी सांगितलं आपल्याला की जे काय आता तुमच्याकडनं थोडंसं वाढ जास्त होणार. आता 30 वर्ष झाली सांगितलं 100 रुपये पगार होता, आता 1 लाख करावं लागेल. तर तशा प्रकारे ती आता 1 वर्ष 2-5 वर्षात अशी थोडी बहुत काय करावंच लागेल. कारण मेंटेनन्स खर्च त्यानंतर सुद्धा काय ना काय येतच असतो, तो होत राहील. पण इच्छाशक्ती असली, इच्छा सिद्ध मागली तसं करायचं आहे म्हटल्यानंतर नक्की होणार. नंतर सांगितलं मी त्याला सांगितलं चल पुढं, मी पक्षात तुझ्याबरोबर नाही पण बाकी जे काय तू इच्छित 2 शब्द सांगून काय कसं जायचं विधानात त्यांनी माझाच मागे हे केलं आहे. ज्या पद्धतीने वागतो बोलतो त्या पद्धतीने वागतो बोलतो आणि
करतोय. पक्षभेद आमच्यामध्ये अजिबात आडवा येत नाही. तो रामशेठ ठाकूर चांगलं भरपूर बोलतो. म्हणजे ते काय लोक त्याला बोलतात, काय झालंय तू भाजपने बोलत असतो, तुम्हाला भाजपने बघायच नाही, ही चांगली माणसं आहेत, त्यांच्यावरून जायला मला आवडतं. आणि आज इथं एक पत्रकार संघ आपल्याला मुंबई मराठी हा फार मोठी ताकद आहे. याच्यामध्ये नावातच ताकद आहे. आपल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नावातच ताकद आहे. आणि म्हणूनच मुख्यमंत्री काय, संरक्षण मंत्री काय, आणि सगळे आपल्याला इथं त्यावर आलेले आहेत. आणि म्हटलं नाही की लोणावळा जाम झाला होता, सर्व पुन्हा इथे घेतलं होतं, तसं खरीच आहे. ज्यावेळी तुम्ही उद्घाटन कराल त्यावेळेला एखाद्या आपल्या जरा मोठ्या नेत्याला आणला त्यावेळेस सत्तेवर मुख्यमंत्री फडणवीसच असतील, त्यांना आणायला हरकत नाही आपल्याला. पण जे काय साधारणतः भविष्य तर तसंच आहे, आवडीच आहे, भविष्य तर तसंच आहे. पण मी आता ते म्हणणं बरोबर होणार नाही, ते सांगतोय तुम्हाला. पण चांगला काय करणार अतिशय आपण मुंबईवरून कधी कधी असं होतं मन मोकळं करण्याकरता तर मुंबईच्या बाहेर जाणं गरजेचं असतं. बऱ्याचशा लोकांचे आउट हाऊस असतात, म्हणजे बऱ्याचशा आउट हाऊस असतात. सगळ्या प्रत्येकालाच आउट हाऊस आता ज्या मागे वाढत चालली त्याप्रमाणे शक्य होत नाही. पण अशा वेळेला आपलंच आहे असं हे जे गेस्ट हाऊस आहे हे प्रत्येकाला काय वाटणार आहे, आपलंच आहे. कोणी 100 दिलेलं असेल किंवा 1000 रुपये दिले असेल, पण त्याला काय वाटणार आहे, मी सदस्य आहे, मी सभासद आहे, आणि म्हणजेच ही वास्तू माझी आहे. आणि माझी आहे वास्तू म्हटलं की आपुलकी जास्त असते, आणि ती माझी वास्तव्याला वाटावं असं आपण वातावरण चांगलं छान सुंदर ठेवलेलं आहे. आणि या घरगुती वातावरणामध्ये पूजन झालंय. आता मी आपलं पूजन गेलं 20 काय मुंबईला दिले होते ना वापस, नंतर 30 आता इथे दिले ना, परत थोडीशी तिकडे आणि आणखी 20 लाख रुपये तुमच्या या कामाला लवकरच म्हटल्याबरोबर 3-4 महिन्यात चांगल्या लवकरच चांगलं सुंदर असं हे तयार व्हावं, नूतनीकरण व्हावं, त्यासाठी शुभेच्छा देतो. आणि बोलवल्याबद्दल आभार मानून थांबतो. जय जय. जे आमचे गुरु आहेत, आमचे नेते आहेत, त्यांनी शिकवलंय, त्याने आम्हाला मोठं हात धरून पुढे आणले धंद्यात, राजकारणात, सगळ्या कामगार क्षेत्रात. पण आम्ही त्याचा एक सांगितलं, त्यांचा देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे. आता बघून घेणारा एकटाच माणूस आहे, बाकी घेत काय माहित नाही. पण मी प्रयत्न करतो. एक आपण पुढं अगदी राजा बोलत आहेत, आपण पुढं गमवलेलं आहे, पण आम्ही ते प्रयत्न करतो की शेतने आपला मार्ग दाखवला तर दिलं तर वाढते बघ, आणि मग दिलं पाहिजे. किमान 5 लाख रुपये संदीप आम्ही तुम्हाला या देणार आहोत. 50 वर्षापूर्वीची वास्तू आहे आणि जीर्ण झाल्या. बाजूला आमचं आर्यमेस अतिशय चांगलं खंडाळा विश्रामगृह आहे, तिथं आम्ही आधी बैठका घेतो, सेमिनार घेतो, आम्ही पेड करतो. पण राहण्याची चांगली व्यवस्था आहे, दोन्ही गोष्टी करतात. तर थोडासा तसा उद्देश जर असला तर ऑटोमॅटिकली तुमचं सर्व बाकीच्या गोष्टीचं पैसे निघून जातात. पण शेवटी तुमची भावना आहे, तुम्ही रेल्वे क्षेत्राला टच करणार नाही. आमच्या ठाकूर साहेबांनी एक आम्हाला शिकवलंय, काय कुठं रुपया द्या तर तुम्हाला लाख रुपये परत येतील. दिलं पाहिजे. आपण आलो शेवटी मी सगळ्यांना मी उत्तम कृष्णा पाटील आमचे सहकारी माझ्याबरोबर काम करतात, कैलास मानसोड दोरलेला केलाय, सगळे ज्योतिर्लिंग केले. आम्हाला एकच शिकवलं, कर्मयोग रंगांचा जो आम्हाला विचार जे रामशेठ ठाकूर साहेबांनी, त्यांना आम्ही पाहूनच मोठे झालो. त्यांचे जे शासकीय सभापती होते स्वर्गीय भगत साहेब, त्यांनी आम्हाला रामशेठ ठाकूरांचा जो फोटो त्यांनी दिवाण करण्यात लावलेला होता, ज्याच्यामध्ये ते जो पदवी प्रदान समारंभ असतो त्याचा एक फोटो होता मस्तपैकी. त्याला बघा, हे जावई आमचे किती शिकले, आपले जावईंसारखं तुम्ही झालं पाहिजे, यांना फॉलो केलं पाहिजे. तर आम्ही लहानपणापासून त्याला फॉलो करतो आणि मी आयुष्यभर त्यांच्या बरोबर आहे. सगळं लहानपणापासून घरी जायचो तेव्हापासून आम्ही बरोबर आहोत. त्यांनी आम्हाला दीक्षा दिली आणि म्हणून त्यांच्या ते जिथं जातील तिथं त्या वाटेवर जाण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांच्यामुळेच आम्हाला हे सर्व तुमच्यापर्यंत मी पोहोचलेलं आहे. आम्ही मराठी पत्रकार संघामध्ये नेहमी राहायचो. त्याच्यामध्ये जसं मनोहर भावींचा तुम्ही आता सत्याला आहे, पिढी मॅडम आमच्या काँग्रेस सोबत नारायण राणेकडे होत्या प्रहारमध्ये, तेव्हा भाषण काही दिला होता. तर शेतकरी बोलवतो, शेत मोठे मोठे शिबिरं घ्यायचे, माणिकराव ठाकरे यायचे, विलासराव यायचे, अशोकराव चव्हाण यायचे. तर या सगळ्या गोष्टी करता तुम्हाला पाहिलेलं आहे. नागरिकांसारखं मोठं नाव असेल
तेंडुलकरांचं नाव दिलं चरित्रकार आहे. पूर्व काँग्रेस होते, आता नाही आहे काँग्रेसचे, आता पूर्वीचे दिवस नाही राहिले. पण शेतकरी तो आता काँग्रेस बघत आहे ते बोलले मी पुढे चालू आहे. पण भारताच्या सगळ्यात तो आता इथला रायगडचं राज्य करायचं आहे, तर रायगडमध्ये काँग्रेस समाजाचं मी काम करतो. सर एक 3 महिन्यात वास्तू तयार होते आणि तुमचा वेळ आम्हाला हवा आहे. आपण मोठ्या थाटामध्ये त्याचं उद्घाटनही करू. आणि जसं मी म्हटलं की स्वप्नांची पूर्तता होते पण नवीन स्वप्न पाहिली जातात. आणि जसं मला आठवत आहे म्हणजे त्या वाक्यावर मी थांबतो. नार्वेकरांनी त्यांच्या लेखात असं लिहिलं आहे की मुंबई मराठी पत्रकार संघटनाची महाराष्ट्राच्या राजकारणाची काही केंद्रीभूत अशी संस्था होती, दिशा देणारी संस्था होती. त्या संस्थेचं विश्रामनाम पहिलं झालं आणि मग मुंबई मराठी पत्रकार संघाची वास्तू उभी राहिली. तर ते असं म्हणालं होतं की लोणावळा टू मुंबई असा त्यांचा प्रवास होता. लोणावळ्यात पहिली वास्तू उभी राहिली आणि मग मुंबई मराठी पत्रकारांची भव्य दिव्य 5 मजली वास्तू मुंबईत उभी राहिली. आज मुंबईची वास्तू सुद्धा आपल्याला बोलावत आहे. आपलं पुढचं टार्गेट जे असेल ते त्या मुंबईतल्या वास्तूत असेल. इतिहास म्हणताना एक वर्तुळ पूर्ण होतं, आज या वर्तुळाची सुरुवात झाली. ज्यावेळी ती वास्तू आपण अधिक विकसित करू, मला असं वाटतं त्यावेळी ते वर्तुळ पूर्ण झालेलं असेल. तेव्हा सगळ्यांच्या शुभेच्छा सोबत घेऊन आपण या कामाला सुरुवात करतोय. आणि मला असं वाटतं की शब्दांपेक्षा कृतीची जोड सगळ्यात महत्वाची आहे. त्या दिशेने आपलं पहिलं पाऊल पडलेलं आहे. असं म्हणतात की प्रवास किती महिन्याचा असला तरी पहिलं पाऊल महत्वाचं असतं. मला वाटतं एक पहिलं दमदार पाऊल आपण टाकलेलं आहे. त्यामुळे मला तुम्ही प्रत्येकाने स्वतःसाठी टाइम आला कारण तुम्ही या सगळ्या ऐतिहासिक घटनेला आणि सगळ्या माझं बरोबर थांबवताना 2 शब्द रामशेठ ठाकूरांबद्दल बोलल्याशिवाय थांबता येणार नाही. कारण मी आणि नंदू बाबूचे आम्ही अध्यक्ष होतो, मी सेक्रेटरी होतो, नंदू बाबूचे अध्यक्ष होते. तेव्हा सगळ्यात आधी त्याने आम्हाला 20 लाखाची देणगी दिली होती. आणि त्यानंतर जेव्हा मी अध्यक्ष होतो आणि आमच्याकडे कार्यक्रम करून आले, आम्ही सरांनी इथे बोलवलं होतं आणि त्यावेळी त्यांनी पुन्हा 30 लाख अशा तब्बल 50 लाख या वास्तूमध्ये